निखिल. हॅलो ताई. अहो मीच फोन करणार होतो तुम्हाला पण हा आपण भेटतोय ना आज. ताई आज नको प्लीज. का? काय झालं? अगं आत्ताच ऑफिसमधून निघालोय. ऑलरेडी उशीर झालाय आणि मला घरी जावं लागेल. काम आहे थोडंसं आज. अरे पण आपल्याला फार वेळ लागणार नाही. ताई उद्या भेटूयात का प्लीज? अरे मला बोलायचं होतं निखिल. हो बोलूयात ना आपण. हां उद्या भेटूयात ना. ठीक आहे. फोन उचलशील ना? हो ताई नक्की घेईन. ठीक आहे. आई बाबा कसे आहेत? ठीक. त्यांना नमस्कार सांग. हो हो सांगतो. रागावले नाही आहेत ना माझ्यावर? नाही नाही असं काही नाहीये. मग तू रागावलायस का? ताई हे बघ असं काही नाहीये. आपण उद्या बोलूयात का? ऑलरेडी फार उशीर झालाय आणि मला आईचा कॉल सुद्धा येतोय. ठीक आहे ठीक आहे पण उद्या नक्की भेटूया. हा हो हो भेटूयात. ठेवू? हो हो काळजी घे. चल बाय. इराच्या प्रकरणात आता अधिपती सुद्धा पडलेत. अक्षराने सांगितलं असेल त्यांना. तुम्ही जरा तुमच्या परीने लक्ष घाला आणि अधिपतीरावांना समजावा, कारण हे प्रकरण पुढे जाऊन फार डेंजरस होऊ शकतं. पावसा पाण्याचं लवकर येत जावा घरला. हा कामात एका अडकलो तो म्हणताना लेट झाला. कुठं गेलता? तू जरा बाहेर होतो. बाहेर म्हणजे कोल्हापूरच्या बाहेर? नाही हो इथं गंगावेश. कशाला गेलता? काम होतं. काय काम आणि कुणाकडे गेलता? मित्राकडे गेलतोय का काम होतं. कोण मित्र? आहे नवीन आहे. तुम्हाला माहित नाही नवीन आहे. नाव काय मित्राचं? नाही म्हणजे तुमचा कुठला मित्र असला तर सांगता तुम्ही आमासनी. ह्यो कोण मित्र जो आमासनी माहित नाही? आत्ताच ओळख झाल्या. हा पण नाव गाव काही असेल की? नाही तुम्ही एवढं तपशीलवार एवढं काय 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 विषय असं का विचारालाय? आमासनी माहित असावं म्हणून विचारलो. काय नाव काय मित्राचं? निखिल म्हणजे. निखिल म्हणजे मास्तनीच्या बहिणीचं ज्याच्याशी लग्न ठरलंय तोच ना? तुम्हाला कसं कळलं? आम्हासनी सगळं माहित आहे. तुम्हाला असं वाटतं की आम्हासनी काही माहित नाही. तुम्ही का भेटताय त्याला? म्हणलं की काम होतं. काम नाही, तुम्ही त्यांचं लग्न जुळवण्यासाठी भेटताय ना? व हे तुम्हाला कोणी सांगितलं? ते महत्वाचं नाही. आम्ही तुम्हासनी एवढंच सांगतोय की तुम्ही त्याच्यात पडू नका. का नको पडू? कारण तो त्यांचा फॅमिली मॅटर आहे. ते त्यांचा गुतडा सोडवतील की तुम्ही तुमचा गुतडा सोडवा. माझा काय गुताडा? तुमच्या लग्नाचा गुतडा? नाही ठेव माझा. मी तुम्हाला म्हणलंय आई साहेब, मी परत आता तेच काय सांगू. तुम्ही निर्णय दिला की मी लगीन करणार, नाहीतर जे चाललंय तसं चालू दे. सरकार तुमचा फोन लागत नाही. काय? कॉलेज मास्तरांचा फोन आलता. ते म्हटलं तुमच्याशी बोलायचं आहे, तर 10 मिनिटात येतो म्हणले. कमळ? हा तेच. ठीक आहे, आले की घेऊन ये त्यांना. जी सरकार. ताई ताई थांब ना. सांग ना काय झालं? कसलं काय? अगं निखिल भेटला ना तुला? अगं हो इरा, मला घरात तरी येऊ दे. ताई सांग ना. मी सांगते तुला नंतर. ताई तू बस इकडे. अगं ताई सांग ना प्लीज. निखिल भेटला का? काय म्हणाला? माझ्याबद्दल काही तक्रार केली का त्याने? इरा अगं हो थांब, किती प्रश्न.
निखिल नाही भेटला मला. काय? नाही भेटला? त्याला काहीतरी काम होतं, बिझी होता तो. आज नाही जमलं, उद्या भेटू म्हटला. हेच हेच प्रत्येक वेळी हेच करतो. उद्या उद्या म्हणून कधीच फोन करत नाही. अगं असं नाही होणार परत परत इरा. अगं तुला नाही माहिती त्याचं वागणं. म्हणजे तो मुद्दामून टाळतोय ताई आपल्याला. का पण असं? अगं मी भेटले ना की लग्नाचा विषय काढते आणि मग तो कॉल्स उचलत नाही, मेसेजेसना रिप्लाय देत नाही, असंच करतो तो. मला वाटलं तो तुला भेटून स्पष्ट सांगेल एकदाचं काय ते, पण नाही. कुठला काय भेटला तो तुला? एक मिनिट, तुमच्या लग्नाबद्दल त्याचं काय म्हणणं आहे? ताई त्याने मला स्पष्टपणे सांगितलंय, जर तुझ्या ताईचं लग्न झालं नाही तर आपलं लग्न कधीच होणार नाही. जर तुझ्या ताईचं लग्न झालं नाही तर आपलंही लग्न कधीच होणार नाही. बसा, हा. घ्या चहा घ्या. काय चहा असंच पित्यात? पण काय चहा बनवलाय? साखर घालायला इसरला वाटतं. मधुमेह झाला की काय आमासनी? धनाजी म्हणजे ना, जाऊ दे मोरदे. बोला कमळराव, काय खबर बात? आज भेटलो मी निखिलला. निखिल? अहो निखिल, तो अक्षराच्या बहिणीचा होणारा नवरा निखिल. हा त्यो. तो मला खूप मानतो, त्याला मदत केली हो मी खूप. मग त्याचं काही लोणचं घालायचंय? हा पुढं काय? माझ्या पद्धतीने मी बोललोय त्याच्याशी आणि मला 100% खात्री आहे की तो माझ्या शब्दाबाहेर नाहीये. मी जे सांगेन ना तेच तो करेल. बरं पुढं? अक्षरा जर मला हो नाही म्हणाली तर निखिल इराला हो म्हणणार नाही हे नक्की. ठीक आहे, तुम्ही म्हणताय तसं झालं तर चांगलंच आहे की. तिचं आणि तुमचं लग्न झालं 1 महिन्याच्या आत तर आम्ही तुम्हाला एक चांगलं घर घेऊन देऊ तुमच्या नावावर. काय घर? पण का? कारण तुमच्या लग्नात आमचा फायदा आहे. अहो आता माझा फायदा नाही तर इगो आहे. पण तुम्हासनी बी तेच हवंय जे आमासनी हवंय. हा हो ते खरं आहे. काय कमळराव, लोक काम करतात पण बक्षिशी असेल की नाही लवकर काम करतात. आता फक्त लग्न नाही, घरावर पण डोळा ठेवा. हा कोल्हापुरातल्या एकदम भारी एरियामध्ये आम्ही घर घेऊन देऊ तुम्हाला. काय हो, कशाला ते घर बीर नको. आमच्याकडून लग्नाची भेट समजा. अहो लग्न होऊ तर द्या आधी. वाव म्हणूनच देतोय. अहो मॅडम, पण त्याची काही गरज नाही. आम्हाला हाय. हे काम लवकर व्हायला पाहिजे. होईल. मास्तरासारखं नुसतं बोलू नका, करा लवकर. हो हो, पत्रिका द्यायला येतो की तुमच्याकडे. आम्ही वाट बघतोय त्या दिवसाची. मॅडम लवकरच येईल तो दिवस. ठीक आहे, कळवत राहा आम्हासनी काय होतंय ते. हो, बरं निघू मी. या. ताई त्याने मला स्पष्टपणे सांगितलंय, जर तुझ्या ताईचं लग्न झालं नाही तर आपलंही लग्न कधीच होणार नाही.
अक्षरा अक्षरा बस 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 बेटा. काय झालं? काही नाही. झोप येत नाहीये बाळा? नाही. काय झालं? काही नाही, असंच विचार करत होते. आधी तिला झोप येत नव्हती, आता तिचं टेन्शन तू घेतलं म्हणून तू जागी. ते वीणा काकू सांगत होत्या मुलीची पत्रिका दाखवून घ्या. त्या जे म्हणत होत्या ना ते आता मला पटायला लागलंय. अगं खरंच अक्षर काय 7:30 मागे लागली, देव जाणे ग. काही काय आई, पत्रिका वगैरे काय? तुझं झालं की तिचं, तिचं झालं की तुझं, चालूच आहे ना आपल्याकडे. ती झोपली, आता तू जागी. गाई, मी तिचा विचार नव्हते करत. शाळेत परीक्षा आहेत ना, अभ्यास, मुलं, सगळेच विचार चालू होते डोक्यात. आणि मी झोपतेच आहे आता. चालू दे चालू दे. एक काम कर, डोळे मिटून थोड्या वेळ पड, मग आपोआप झोप लागेल. मी जरा बाबांना गोळ्या देऊन येते. हा, झोप आणि जागू नकोस. झोप ग. ऐक काय बघ, जास्त गोळा घालायला नको. ऐक जागी हो. आपण आज फैसला ऑन द स्पॉट घेऊन टाकूया. हे बोट म्हणजे आईसाहेब मास्तरीन बाईसनी स्वीकारणार, हे बोट म्हणजे आईसाहेब मास्तरीन बाईसनी नाही स्वीकारणार. बरोबर आहे ना? मास्तरीन बाई काय मागच्या करत राहतात, त्यामुळे हे म्हणजे मास्तरीन बाई. आणि आमच्या आईसाहेब काय ठाम असतात, त्यामुळे हे आमच्या आईसाहेब. या दोघी जरी एकत्र आल्या की नाही, आई शपथ आमचं आयुष्य असं बरोबर होऊन जाईल. असं होऊन जाईल काय ते काय वाटत नाही. हे काय आत्ताच आच्चाच्य करायला लागले. हे आच्चाच्य करत राहणार, हे आच्चाच्य करत राहणार, मधल्या मध्ये आम्ही आच्चाच्य करत राहणार. पण जर मास्तरीन बाई नाहीत ना, तर कोणच नाही. अधिपती, आईचं बरं झालं तुम्ही झाला. काय असे एकटेच बडबडताय? चला की आरतीला. येतो मी. पहिलं नाही, ह्या 2 बोटातलं एक जरा पकडा बरं. हे काय? पकडा तर. ते असंच झालं पाहिजे. हळू हळू हळूहळू होऊ दे, काय हरकत नाही, पण व्हायला पाहिजे. बरोबर निवडलं तुम्ही आईसाहेब. पण तुम्ही बरोबर नाही निवडलं. काय तुम्ही हे बोट निवडलं ना? हे धरलं तुम्ही. आम्ही चुकीचं बोट धरलं, पण आम्ही तुम्हासनी चुकीचं बोट धरू देणार नाही, कधीच नाही. ओम आदित्याय नमः. ओम सूर्याय नमः. ओम सवित्रे नमः. अक्षु, अक्षरा, अक्षु, अगं फोन आहे. कुणाचा फोन आहे? भुवनेश्वरी मॅडम. हा, गुड मॉर्निंग मॅडम. आम्ही शाळेत गाडी पाठवतोय, ये तू. मॅडम, शाळा आहे, आपण दुपारनंतर भेटू शकतो का? तुमची काही हरकत नसेल तर. हा, कारण सकाळी 2 तास आहेत मला. आम्हासनी 2 तासच पाहिजेत. नाही नाही,
तास म्हणजे तसे तास नाही, वेगळं आहे ते. जेवढं सांगितलंय तेवढं ऐक. आमचा ड्रायव्हर आला की आम्ही त्याला धाडतोय, गाडीत बसन ये. पण एवढं काही महत्वाचं आहे का? तुला काहीतरी द्यायचंय, काय? कळल तुला. ओके, येते मॅडम. पण कुठे येऊ? आमचा ड्रायव्हर तुला बरोबर घेऊन येईल. तू फक्त गाडीत बसायचं काम कर. काय ग, भुवनेश्वरी मॅडमने एवढ्या सकाळी सकाळी फोन केला? काही झालंय का? नाही, काही घडलं तर नाहीये, पण अचानक त्या म्हणतायत शाळेत गाडी पाठवते, भेटायला ये, त्यांना भेटायचंय. अगो बाई, का काही घडलंय का? काय माहिती, काही झालं तर नाही. शाळेबद्दल आहे का काही? आता असं कसं सांगणार, भेटल्यावरच कळेल. हा, डबा भरते मी तुझा. आणि आई, भुवनेश्वरी मॅडम आहेत त्या, उगाच शब्दाला शब्द वाढवून बोलू नकोस, रागाने बोलू नकोस, डोकं जरा शांत ठेवून बोलायचं. अगं आई, भुवनेश्वरी मॅडम काही राक्षस नाहीयेत, माणूसच आहेत ना. हो मास्तरीण बाई, कळलं हं? अक्षराचा फोन आला होता का? हो. काय म्हणत होती ती? काय नाही, ताई भेट म्हणत होती. तिला का भेटायचं तुला? बोलायचं असेल काही. नाही नाही नाही, तू बोलू नकोस तिच्याशी. काय? मी सांगतोय ते ऐक. अरे पण का? मी सांगितलं ना, भेटू नकोस, बोलू नकोस. सांग तिला जमणार नाही म्हणून. अरे पण दादा, अक्षराताईशी मी असं नाही वागू शकत. अरे निखिल, तुला तुझ्या आई वडिलांना राजी करायचं आहे ना? हो ना? मग मी म्हणतोय तसं कर, नाहीतर इरा की आई बाबा हाच पेच सोडवत तुला बसावं लागेल. अरे पण दादा, अक्षराताईला भेटून तिचं म्हणणं काय ते तरी ऐकून घेतो. अरे ती काय म्हणणार आहे? माझ्या बहिणीला करून दे, दुसरा काय? बरं मला सांग, तुला लग्न करायचं आहे का आता? तूच आता म्हणालास ना की नको करू म्हणून. नाही नाही, मी नाही म्हणालो तसं. मी तुला विचारतोय की तुला आता लग्न करायचंय. तू म्हणशील तेच. व्हेरी गुड. मग मी म्हणतोय तसंच कर. अरे निखिल, तुला आत्ताच पुढे तरी एवढी चांगली नोकरी लागली, ओके नाही? मग त्यावर फोकस कर ना. कशाला उगाच त्या लग्नाचं धोंड बांधून घेतोस गळ्यात? निखिल, अरे मी आहे ना, होईल सगळं ठीक, तू काही काळजी नको करू. पण हा, अक्षराला मात्र भेटू नकोस हा. आणि तिचाच कॉल आला तर तिला सांगून टाक की जमणार नाही म्हणून. आणि जर तू तिला भेटलास तर आपलं नातं संपलं म्हणून समज. तुझ्या आई बाबांना काय सांगायचं ते मी बघतो. नाही नाही, आई बाबांना नको घेऊ याच्यात. आधीच बाबांना बरं नसतं. ठीक आहे, मग अक्षराचा फोन आला की सांग की जमणार नाही म्हणून तुला भेटायला. आणि हो, ते फोनचं रेकॉर्डिंग मला पाठव. येतो मी. भावा, नवीन सप्लायर आज मालाचा पहिला ट्रक पाठवतोय. चांगलं झालं. तू एकदा बघून घे सगळं. हा, चल की आता चल, लगेच फॅक्टरीवर विषय संपूर्णच टाकूया काय. आणि तो नवीन सप्लायर कसं काय काम करतोय बघ जरा, मला रिपोर्ट देत राहू अंक्या काय. हो. यार, हिला पण आत्ताच बंद पडायचं होतं. हॅलो. हा सर. येस सर. 15 मिनिटात पोहोचतो सर. बाईक बंद पडली होती, मी पोहोचतो सर. येस. हो. अक्षरा, गुड मॉर्निंग सर. गुड मॉर्निंग. काय झालं? नाही, मला
भुवनेश्वरी मॅडमचा फोन आला होता. आत्ता? तुला जावं लागेल. कुठे? काल म्हणाले होते ना तुला आज भेटणार म्हणून. हो, मला सकाळी फोन आला होता त्यांचा. जा आता, त्यांनी गाडी पाठवली. आत्ता? पण सर तास आहे माझा आत्ता. हे बघ, तास वगैरे राहू दे, मी दुसऱ्या कोणाला तरी पाठवतो वर्गावर, तू जाऊन ये. पण सर तू जा आणि लवकर ये. हं?